तर प्रत्येक ठरावासाठी किमान 5 लाख रुपये दिले जातात. अशा या सगळ्या संस्था राजकारण्यांच्या चक्रव्यूहामध्ये जखडून बसलेल्या आहेत. परंतु याच गोकुळमध्ये मतदानासाठी जवळपास 1200च्या वरती बोगस संस्था आहेत. अशा संस्था उभा केल्या की 10 ते 12 लिटर सुद्धा दूध नसतं. परंतु घराणेशाहीसाठी चालवलेले आहेत की आई झाल्यानंतर मुलगा, मुलगा झाल्यानंतर नातू, अशी परंपरा संचालकांची. ज्यांनी कधी गाई म्हशी सांभाळले ते मात्र या गोकुळमध्ये संचालक आहेत. जोपर्यंत हे आदेश त्यांना देत नाही तोपर्यंत या गोकुळचं मतदान देखील होत नाही. ह्या सगळ्या संस्थांना, चेअरमन लोकांना एकत्र बोलवायचं, आमदार खासदारांनी त्यांना पैसे वाटायचे आणि मग ही निवडणूक पारदर्शक होईल का? परंतु स्पष्टपणे माझा वैयक्तिक आरोप आहे, पैसे घेतल्याशिवाय या गोकुळाला कुठली संस्था मतदान करत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली संस्था म्हणजे गोकुळ. आणि हे गोकुळ आज एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलेलं आहे. आणि या गोकुळ ज्या शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी गोकुळ उभा केलं होतं, परंतु ह्या गोकुळला आज सर्व संस्था ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळापासून त्यांची मक्तेदारी पुढाऱ्यांची राहिलेली आहे, आमदार खासदारांचं वर्चस्व राहिलेलं आहे, एक हाती सत्ता राहिलेल्या आहेत, अशा ह्या सगळ्या संस्था राजकारण्यांच्या चक्रव्यूहामध्ये जखडून बसलेल्या आहेत. ह्यांना सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री प्रयत्न करतील का? हा सगळा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी जी गोकुळ संस्था उभा केली, रात्रदिवस मेहनत करून गाई म्हशी सांभाळल्या, दुधं काढली, ही दुधं आपण डेअरीत आणून घातली. परंतु याच गोकुळमध्ये मतदानासाठी जवळपास 1200च्या वरती बोगस संस्था आहेत असं परवा आमदार शिवाजी पाटील यांनी जाहीर केलं. आणि ही बाहेर काढल्यानंतर अनेक राजकीय लोकांच्या बुडाला आग लागली. आज परिस्थिती अशी आहे, सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे. एका गावामध्ये 3-3, 4-4 संस्था दिलेल्या आहेत. एखादी संस्था चालवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, शेतकऱ्यांना झटावं लागतं. परंतु ह्या संस्था, काही अशा संस्था उभा केल्या की 10 ते 12 लिटर सुद्धा दूध नसतं. परंतु संस्था टिकून ठेवलेली आहे. का ठेवलेली? तर मतदानासाठी केलेली आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी ह्या संस्था ह्या आमदारांच्या अंडरखाली आहेत, खासदारांच्या अंडरखाली आहेत, राजकीय पुढाऱ्यांच्या अंडरखाली आहेत, घराणेशाहीसाठी चालवलेले आहेत की आई झाल्यानंतर मुलगा, मुलगा झाल्यानंतर नातू, अशी परंपरा संचालकांची. ज्यांनी कधीच दूध काढलं नाही, ज्यांनी कधीच दूध विकलं नाही, ज्यांनी कधी डेअरीला दूध घातलं नाही, ज्यांनी कधी गाई म्हशी सांभाळल्या नाहीत, ते मात्र या गोकुळमध्ये संचालक आहेत. आणि खरे मात्र दूध काढणारा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आजपर्यंत एकही संचालक या गोकुळवरती गेला आहे असं मला तर मी तर बघितलेलं नाही. परंतु आज विषय निघालाच म्हणून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हा विषय प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. साहेब, आज परिस्थिती अशी आहे की गोकुळच्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था पूर्वनियोजित आहेत आणि ह्या सगळ्या कुठल्या ना कुठल्या राजकीय पुढाच्या अंडरखाली आहेत. जोपर्यंत हे आदेश त्यांना देत नाही तोपर्यंत या गोकुळचं मतदान देखील होत नाही. की आज ज्या डेअरीचा चेअरमन असेल किंवा ज्या डेअरीचा ठराव घ्यायचा असेल तर प्रत्येक ठरावासाठी किमान 5 लाख रुपये दिले जातात. एक ठराव बुकिंग करण्यासाठी 50,000 रुपये टोकन दिलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. ह्या सगळ्या संस्थांना, चेअरमन लोकांना एकत्र बोलवायचं, आमदार खासदारांनी त्यांना पैसे वाटायचे आणि मग ही निवडणूक पारदर्शक होईल का? त्यांना अधिकार आहेत का? ज्या ज्या संस्था आता कार्यान्वित आहेत त्या संस्थाच्या चेअरमनला किंवा त्या संस्थेला मला कोणाला मतदान करायचं आहे ह्याचा अधिकार तुम्ही ठेवलेला आहे का? म्हणून जखडलेली गोकुळ ह्या जखडलेल्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, पारदर्शकता यावी, ज्या बोगस संस्था त्या बंद करण्यात याव्यात आणि जे संस्था चालक आहेत ह्यांना देखील आपलं मत मांडण्याचा अधिकार, लोकशाहीने दिलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा अधिकार ह्या संस्था चालकांना मिळणार का? हेच आता येणारा काळ ठरवेल. ज्या पद्धतीनं गोकुळच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहेत, ह्या चर्चा सर्वांना माहिती आहेत, परंतु यावरती कोणी बोलायला तयार नाही. परंतु स्पष्टपणे माझा वैयक्तिक आरोप आहे, पैसे घेतल्याशिवाय या गोकुळाला कुठली संस्था मतदान करत नाही. आणि कोण करत असेल त्यांनी समोर यावं, कॅमेऱ्यासमोरून जाहीर करावं. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर,
शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.